भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आमची प्रामुख्यानं अशी मागणी आहे की माननीय जिल्हाधिकारी यांनी 17 जुलै रोजी जो आमच्या गोरगरीब जनतेवर गोरगरीब गायरान धारकावर अन्यायकारक जी आर काढला, जी आर असा काढला की जे लोक 50-50, 60-60 वर्षापासून या गायरान जमिनी अतिक्रमण कसत आहे आणि या जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह वार्षिक उत्पन्न जे काही निघतं याच्यावरच त्यांचा सर्वस्वी जीवनमान अवलंबून आहे। असं असताना या जिल्हाधिकारी साहेबांनी जो जी आर काढला हा फार अन्यायकारक आहे। जर गायरान त्या जी आरच्या आधारावर गायरान धारकांच्या जमिनी या निष्कासित सरकारने प्रशासनाने जर केल्या तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि उपासमारीची जर वेळ आली तर हे गायरानधारक स्वतः आत्महत्या करतील। ही सगळी जबाबदारी जी आहे ही प्रशासनाची राहील। आणि आजच्या या निदर्शनाच्या आंदोलनातून मी या सरकारला, या प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतो, जर आमच्या जमिनी या ठिकाणी निष्कासित केल्या, जर आमच्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीवर आमचं सर्वस्वी अवलंबून आहे आणि ह्या जमिनी जर तुम्ही आमच्या काढून घेत असतील, काढून घेऊन ह्या जमिनी मोठमोठ्या धनदांडग्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचं तुम्ही काम करत असाल तर याद राखा, तुमची गाठ ही भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीशी आहे। यानंतर आम्ही गुपचूप बसणार नाही। तुम्ही फक्त आमच्या बांधावर पाय ठेवून दाखवा। हुकुमशाही नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि संविधानामध्ये नमूद आहे ज्याच्या ताब्यामध्ये 10 वर्षापेक्षा 10 वर्षापर्यंत जी काही प्रॉपर्टी असते, मग ती जमीन असू किंवा राहण्याचं घर असू, ते जर 10 वर्षापर्यंत त्यांच्या ताब्यात असेल तर संविधानाने या ठिकाणी अधिकार दिलेला आहे की त्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात आल्या पाहिजे आणि असं न्यायालय सुद्धा सांगतं। परंतु इथं हा खोडसाळपणा आहे की काही राजकीय लोक, धनदांडगे लोक आणि सत्तेचा माज आलेले लोक, या लोकांचं हे षडयंत्र आहे। हे षडयंत्र आम्ही या ठिकाणी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि एक इंचही जागा आमचे गायरानधारक ही गायरान हक्क संघर्ष समिती या शासनाला या ठिकाणी घेऊ देणार नाही। जय हिंद, जय भारत।